महाविकास आघाडीचे नेते खोटं बोल पण रेटून बोल याप्रमाणे आपल्या सर्व जनतेला उल्लू समजत आहे. त्यांना मी सांगू इच्छिते, महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे. महाविकास आघाडीचे नेते म्हणाले EVM मशीन हॅक करता येते. मग माझा त्यांना साधा आणि सरळ प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने तर EVM मशीन हॅक करून दाखवा असे चॅलेंज दिले होते. मग तेव्हा महाविकास आघाडीचे नेते कदाचित हिमालयात गेले होते किंवा नक्कीच झोपा काढत होते असं मला तरी वाटते. EVM भारतात कोणी आणली? काँग्रेसनेच ना. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे EVM जर सेफ नव्हती तर काँग्रेसने कशी काय आणली हा माझा प्रश्न आहे. EVM ही सुरक्षित मशीन आहे, तिला हॅक करता येत नाही आणि EVM सोबत छेडछाडसुद्धा करता येत नाही. पण असं या गाढवांना कोण सांगणार? गाढवाची एकच तऱ्हा असते, तुम्हालाही माहिती आहे. कालचा गोंधळ आज नक्कीच बरा, आणि असा हा गोंधळ हे लोक घालायचा प्रयत्न करत आहेत. असो, काही असो, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही समजतं, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच विचार करा.